जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पृथ्वी चॅनलमध्ये. तर आपण आज म्हणत होतो इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्गवर. ह्या गाण्यामध्ये काय होणार आहे काय नाही तुम्हाला पुढे कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्याला काही कळलं तर त्याला आज एडिटिंग जमली म्हणून समजा. तर आपण गाणं म्हणलंय कभी सूरत या गाणं बनवले गाणं सॉन्ग आहे ते. आणि टॉपचं सॉन्ग आहे आणि या गाण्यात मी काय टाकले ते तुम्हाला कळणार आहे लगेच. ते पण किती व्हिडिओ पूर्ण बघितला तर नाही तर तुम्हाला व्हिडिओ काहीच कळणार नाही. तर व्हिडिओमध्ये काय होणार आहे शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर प्रिव्ह्यू बघून घ्या. प्रिव्ह्यू असेल पण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आता आपला प्रिव्ह्यू बघून घ्या. तर मित्रांनो आपला व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता प्रिव्ह्यू आवडला तर तुम्ही काय करा, आता आपल्या व्हिडिओ मेन पार्ट करा. तर व्हिडिओमध्ये मटेरियल आता आपण टेलिग्रामला द्यायला चालू केले. तर आपला काल व्हिडिओ पडला ना, ते आज व्हिडिओ पडणार, आज बनवले आजच पडणार व्हिडिओ. त्या व्हिडिओला पूर्ण बघा. आणि मी तुम्हाला म्हटले ना व्हिडिओमध्ये काय टाकले तुम्हाला शेवट करणार आहे. काय काय चेंजेस केले तुम्हाला कमेंट करून सांगा. ज्याला चेंजेस कळलं त्याला म्हणेल मी खरा एडिटर आहे. तर काय व्हिडिओमध्ये चेंजेस केले ते बघा तुम्ही. आणि आपल्या व्हिडिओचं मटेरियल प्रॉब्लेम असं याच्या व्यतिरिक्त काही येत असेल तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करा, कमेंट करा किंवा टेलिग्राम मेसेज करा. इंस्टाग्रामला तर तुम्ही काय बघत नाही, तर इंस्टाग्रामचा काही विषय येत नाही. तर आपल्या व्हिडिओचं आज जो मटेरियलचं देणार आहे मी, तो मटेरियल गर्लसाठी आणि बॉयसाठी सेमच राहणार आहे. फक्त फोटो चेंज करा, दोन्हीसाठी सॉन्ग बरोबर मॅच झाले. तुम्ही बघा प्रिव्ह्यू बघितलं तुम्हाला कळलं असेल. त्यामुळे तुम्हाला ही गाणं होती, गाणं कसं आहे बघा. कळलं गाणं अगर तुम मिल जाओ ह्या गाण्यावर व्हिडिओ बनवलाय. आणि व्हिडिओमध्ये मी काय चेंजेस केले तुम्हाला लास्टला करणार, तर व्हिडिओला पूर्ण बघा. आता तुम्हाला मेन गोष्ट सांगतो व्हिडिओ कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं. तर मी लई वेळा तुम्हाला सांगितलं एक्स्ट्रॅक्ट करायचं सांगतो, पण आज सांगतो व्हिडिओ उद्या मोठा 10-12 सेकंद 10-12 मिनिटं झालं ते काय फरक पडतो. व्हिडिओवर पूर्ण बघा. तर जो व्हिडिओला जेवढं हुक द्यायचा म्हणजे जेवढं तुम्ही सपोर्ट करता तेवढं मी स्टँडर्ड म्हणजे एवढं भारी एडिटिंग करीन ना. तुम्ही जरा व्हिडिओला अजून जरा एन्करेज करा बा, तुम्ही मित्राला शेअर करा, मैत्रिणीला शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. तरच कुठे तर होणार आहे, नाही तर होणार नाही. हे व्हिडिओ पूर्ण बघायच्या अगोदर आता आपल्या व्हिडिओचा मेन पार्ट होता की व्हिडिओ मी काय बनवला ह्याच्यावर. तरी मला गाणं आवडलं म्हणून मी व्हिडिओ बनवला. तर खरंच गाणं भारी. दोघांनी म्हणून चालते, गर्ल बॉईज दोन्हीने केलं तरी चालते. कळलं. तर ह्या व्हिडिओचा मुद्दा आता मेन म्हणजे काय माहिती आहे का, आपण या व्हिडिओला इफेक्ट कोणते टाकले ते आपण व्हिडिओ सुरू केल्यानंतर सांगतो. आता व्हिडिओ सुरूच आहे पण तो सांगतो की इफेक्ट कोणत्या टाईप टाकले. तर इफेक्ट ज्याला कळलं कुठल्या टाईप टाकलेत आणि ह्याच्यात काही चेंजेस केलेत ते मग डायरेक्ट मला मेसेज करायचं, कमेंट करायचं. बघू कोण ज्याला कळलं त्याला बघतो मी. ओके. तर आपल्या व्हिडिओ आता सुरू करूया. तर आता आपल्या व्हिडिओ मेन पार्ट जाऊया बिटमार्क. आता बिटमार्क लावायला मी कमीत कमी 2 ते 3 मिनिट लावते. पण आज किती लवकर होईल ते बघू. तर बिटमार्क टाकायचं तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओला आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे मी आता व्हिडिओला चालू करतो. तर पहिला बीट टाकले, दुसरा झाला, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. टोटली ते 20 बीट झालेत. ओके. 20 बीट म्हणजे कसं माहिती आहे, एवढं फास्ट बीट आहेत ना. तर इथं तुम्हाला बीट कळलं का नाही मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी अजून तुम्हाला बीट दाखवणार आहे दुसऱ्या अजून एका बीटात. तर बघा ही एवढे इथे बीट मार्क कशी बघू शकता. इथे 20 बीट झाले तर 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, टोटल 40 बीट आहेत. ओके. टोटल 40 बीट आहेत व्हिडिओला. चला. 40 बीट टाकलेत. अजून तुम्हाला सांगतो 40 बीट टाकलेत. 64 बिटाचा आपला एक व्हिडिओ आहे. तुम्ही ते काय बघितलाय का मला माहिती नाही. ते 12 मिनिटाचा का समथिंग ते व्हिडिओ मोठा झाला. हा व्हिडिओ पण मोठा म्हणजे 44 बीट म्हणजे लई बीट झाले याला. 44 बीट आहेत म्हटलं कुठलंही बीट पण तसं टाकले. तर आपल्या व्हिडिओत आता बीट म्हणून दाखवतो मला. पहिला बीट इथं आहे, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30,
31 32 33 34 सॉरी 35 बीड होतं, मी 44 म्हणलं. 35 बीड आहेत बरं टोटल. ओके. तर तुम्हाला कुठं त्रास होणार माझ्या व्हिडिओला इफेक्ट टाकताना तर एवढ्या तेव्हा इथे एक, नंतर इथं, मग नंतर इथं, नंतर इथं, इथं काय नाही होणार. मग शेवटला जरा होईल त्रास तुम्हाला झाला तर बीट म्हणजे इफेक्ट टाकण्यासाठी. तर इफेक्ट इझी पडतं, टेन्शन घेऊ नका. आणि बीट मग कळलं तर मला नाही कळतं मग अजून तुम्हाला सांगतो, मला कमेंट करा. ओके. तर मित्रांनो आता आपण आपल्या मेन पार्ट करले मजेदार म्हणजे इफेक्ट. तर इफेक्ट कोणते टाकले बघा तुम्ही इथं. इथं आहे जम्प 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 शूटर इफेक्ट आहे. सॉरी दोनदा म्हटलं सोडा. जम्प शूटर इफेक्ट आहे. इथं आहे व्हर्टिकल पॅनल्स. नंतर इथं आहे कॅन्डी इफेक्ट. ओके. त्यानंतर इथं आहे, इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. नंतर इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे. ओके. त्यानंतर इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. त्यानंतर इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. ओके. तर कुठनं कॅन्डी इफेक्ट सुरू झालाय बघा. इथं जम्प शूटर, इथं फॅन, इथं तुम्ही चेंजेस करू सर इफेक्ट तुमच्या मनाप्रमाणे. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही इथे इफेक्ट टाका. तर चेंजेस कुठे झाले तर इथनं बरोबर 1 सेकंदापासून जे इथे चेंजेस होते ते बरोबर 2 सेकंदापासून संपतात. ओके. ऑलमोस्ट 2 सेकंदापासून इफेक्ट संपतात. तर इथं का संपलाय म्हणजे आता दुसरा इफेक्ट बघा इथं कोणता टाकलाय मी. इथं आणि पान राईट आणि पान लेफ्ट. ओके. आता इथं पान राईट अँड लेफ्ट झालं. आता इथं कोणता आहे बघा. इथं आहे कॅन्डी इफेक्ट. त्यानंतर त्यानंतर इथे एक झाला. इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. ओके. त्यानंतर इथं पण कॅन्डी इफेक्ट आहे. ओके. बघू शकता. त्यानंतर इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. त्यानंतर इथं पण डायनेमिक इफेक्ट सेकंड आहे. आणि इथं पेंडुलम 1 आहे. तुम्ही इथं बघू शकता घसा पूर्ण वाळलाय. मी वॉइस देत देत मला घसा पूर्ण वाळलाय. सांगायला नसते मग सांगावलं. जाऊ द्या. इथं पेंडुलम 2 आहे. बोलताना जर जी अडकते समजून घ्या. डायनेमिक इफेक्ट सेकंड. इथं पण डायनेमिक इफेक्ट सेकंड आहे. इथं पण डायनेमिक इफेक्ट सेकंडच आहे. नंतर इथं पण डायनेमिक इफेक्ट सेकंडच आहे. तर इथं पण डायनेमिक इफेक्ट सेकंडच आहे. तर मी कुठनं कुठं केलं माहिती बरोबर 5 सेकंदापासून ते बरोबर 5 सेकंद 6 सेकंद पहिल्या डॉट तर होते. आता त्यानंतर इथे या. इथं आहे बावडी इफेक्ट. इथं आहे वेव इम्प्लिमेंट. नंतर इथं आहे डायनेमिक इफेक्ट सेकंड. डायनेमिक इफेक्ट सेकंड इथंच आहे. तो डायनेमिक इफेक्ट सेकंडच आहे. इथं डायनेमिक इफेक्ट सेकंडच आहे. आता इथं आहे 3D कार्ड थर्ड आणि इथं 3D कार्ड 2 काहीतरी असणार. ओके. 3D कार्ड 2. आता इथं आहे कॅन्डी इफेक्ट. नंतर इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. नंतर इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. आता इथं कोणता आहे बघा. इथं डायनेमिक इफेक्ट सेकंड आहे. इथं इथं पण तेच ब्रश इफेक्ट आहे. त्यानंतर इथं वेव आहे. त्यानंतर इथं स्ट्रेच अँड डिस्पर्ट आहे. त्यानंतर इथं डायनेमिक इफेक्ट सेकंड आहे. तिथं डायनेमिक इफेक्ट सेकंड झालं तर लगेच खाली कोणतं आहे बघा. ब्रश इफेक्ट आहे. नंतर वेव ॲप्लिमेंट आहे. वेव्ज. इथं डायनेमिक इफेक्ट सेकंड. इथं कॅन्डी इफेक्ट आहे. त्यानंतर इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. त्यानंतर इथं पण कॅन्डीज इफेक्ट आहे. इथं जरा जरा इथं कोणतं आहे बघा. वेव्ज आहे. तर या व्हिडिओमध्ये म्हणजे 4 ते 5 व्हिडिओचा वेव इफेक्ट टाकलाय. तर आपला व्हिडिओ इथंच संपलाय. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणताही डाऊट येत असेल तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करा किंवा मला टेलिग्राम मेसेज करा. आपण असे नवीन प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो ट्रेंडिंग सॉंगवर. तर भेटूया व्हिडिओमध्ये. जय जस्ट मित्रांनो. आणि इंस्टाला फॉलो करून घ्या.